नमस्कार. गुगल पे, फोन पे हे प्रकार आपल्या सगळ्यांना ठाऊक असतील. फोन पे नावाचा एक प्रकार जो फोनवरून पे करण्यासाठी आला, तो फोन पे नावाचा प्रकार आत्ता अलीकडच्या काळात आला असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण हा फोन पे, फोन बँकिंग नावाचा प्रकार खूप आधीपासून अस्तित्वात होता आणि या फोन बँकिंगनीच काय काय करून ठेवलंय ते तुम्हाला मी सांगायला आलोय. आता एक गोष्ट नेहमी घडत असते आणि ती गोष्ट म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालंय. या देशातली अर्थव्यवस्था संपली आहे. या देशातल्या बँकांकडून कर्ज घेऊन अनेक उद्योगपती फरार झालेत. या कर्जांना वाचवणार कोण? हे कर्ज दिले कोण? असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि या देशाची अर्थव्यवस्था बुडवण्यामध्ये मोदी सरकारचा मोठा वाटा आहे असं बोललं जातं. कितपत खरं आहे? आणि हे फोन बँकिंग, फोन पे वाली भानगड काय आहे ते जरा नीट समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला खूप लांब नेतोय मागच्या भूतकाळामध्ये. 1971 1971ला पार्लमेंट रोडवरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ब्रँचमध्ये फोन येतो आणि सांगितलं जातं की चीन सोबत आपण एक गुप्त ऑपरेशन करतोय. या ऑपरेशनसाठी पैशाची आवश्यकता आहे. 60 लाख रुपये पाठवायचे आहेत. तुम्हाला हा फोन पंतप्रधानांच्या कार्यालयातून केला जातोय. पंतप्रधानांच्या कार्यालयातून 60 लाखाची रोख रक्कम 1971ला मागवली जाते. ती रक्कम जातेही आणि मग स्टेट बँकेला नंतर कळतं की पंतप्रधानांच्या कार्यालयातून असा फोन आलेलाच नव्हता. आता करायचं काय? मग तपासाची चक्र वेगानं फिरू लागतात आणि या रुस्तम सोहराब नगरवाला प्रकरणामध्ये या माणसाला अटक केली जाते. अटक केल्यानंतर त्याच्याकडून काही कॅश जप्तही केली जाते आणि पुढे हा माणूस एका अत्यंत गूढमय पद्धतीनं मरून जातो. 1971ला सुरू झालेली फोनवर द्या त्याला पैसे हा प्रकार पुढे अविरत चालू होता. 2004 ते 2014 या काळामध्ये या देशातल्या बँकांनी सरकारी माणसांच्या फोनवर, मंत्र्यांच्या फोनवर असे अनेक कर्ज दिलेले आहेत. त्याच कर्जाची पहिल्यांदा मी तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे. 2004 ते 2014 या काळात NPA किती होता, त्याचे आकडे किती होते हे जरा नीट समजून घेऊया. चला ग्राफिक्सच्या माध्यमातून या एक एक गोष्टी आपण नीट समजून घेऊया. 2014च्या अगोदर बँकांचा NPA हा होता 2 लाख करोड रुपये. पुढे 4 ते 5 वर्ष ही स्थिती अशीच चालू राहिली असती तर तोच NPA 4-5 लाखापर्यंत पोहोचला असता. आश्चर्याची गोष्ट ही आहे की ह्या NPA वाढत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे त्यावेळेसची बँकिंग रकमेचं मूल्यच होतं 8 लाख करोड रुपये. 8 लाख करोड रुपयाच्या बँकिंग मूल्यापैकी 2 लाख करोड रुपये हा जर चक्क NPA राहत असेल तर NPAचं पर्सेंटेज येतं, NPA पर्सेंटेज येतं 25%. आताच्या NPAचं पर्सेंटेज काय आहे याचा कोणी विचार केलाय? बँकिंग प्रणाली नीट होतीये की खराब होतीये याचा अभ्यास आपण कधी केलाय? अफवा पसरवायची, बाजारात नको त्या गोष्टी टाकायच्या आणि खोटं रेटत राहायचं हा सगळा तो प्रकार. बरं, बँकांच्याकडून जी कर्ज दिली जात होती ती कोणाकोणाला दिली जात होती? म्हणजे असं होतं का की देशातल्या सर्वसामान्य माणसांना ही कर्ज दिली जात होती? मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. या देशाचे एक काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ज्यांच्या खानदानात पंतप्रधान पद दीर्घकाळ टिकून होतं, जे सर्वाधिक काळ अजूनही नेहरू, इंदिरा, राजीव आणि त्यानंतर सोनिया गांधीद्वारा चालवले गेलेले मनमोहन सिंग, देशाचा कारभार यांच्या घरातून अर्ध्याहून अधिक काळ चालला. त्या घराण्यातले राहुल गांधी दावा करतात की हे सरकार अदानी अंबानीचं सरकार आहे, म्हणजे फक्त अदानी आणि अंबानीला भलं करणारं सरकार आहे. आता मी जे तुम्हाला सांगतोय ते जरा शांतपणे ऐकून घ्या. एक एक आकडा नीट तपासून बघा. या देशातल्या बँकिंग प्रणालीत कर्ज देण्याची पद्धत होती ती फक्त आणि फक्त ठरलेल्या 10 मोठ्या उद्योजकांना. त्याची नावं, यादी हे सगळंच मी तुम्हाला दाखवतोय. आता नीट बघा. एमटेक नावाच्या कंपनी, त्यानंतर ABG शिपयार्ड नावाची एक कंपनी ज्याला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं होतं, SR स्टील या कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं होतं,
लॅन्को जी इन्फ्राटेक मध्ये काम करते त्या कंपनीला कर्ज दिलं होतं. जयपी या कंपनीला कर्ज दिलं होतं. भूषण या कंपनीला कर्ज दिलं होतं. इलेक्ट्रोस्टिक आणि मोनेट या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज दिली होती. मोजक्या 8 ते 10 कंपन्या यांनाच कर्ज दिली होती. मी काही कंपन्यांच्या कर्जाचे आकडे तुम्हाला सांगतो. ज्या काळात मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्या काळात दिली गेलेली कर्ज आहेत. एबीजी शिपयार्ड 27,000 करोड रुपये. आता या कंपन्यांचं अस्तित्व तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही बघा. त्यानंतर लॅम्को इन्फ्राटेक या कंपनीला दिले गेले 37,000 करोड रुपये. त्यानंतर स्टील एसआर या कंपनीला दिले गेले 50,000 करोड रुपये. कसे दिले गेले हे पैसे? कशा स्वरूपात दिले गेले हे पैसे? याचा विचार कधी झालाय? हे पैसे देताना केवळ मंत्रालयातून एक फोन बँकिंग यांना कर्ज द्यायचं आहे. विषय संपला आणि बँकातून यांना कर्ज मिळत गेली. मोठमोठी नावं मी तुम्हाला सांगतो ज्यांना काँग्रेसच्या काळात कर्ज दिली गेली. आता बोम काय बघा. राहुल गांधी बोलले होते सगळे मोदी चोर कसे. तो ललित मोदी. आठवतंय तुम्हाला राहुल गांधींचं हे वाक्य? कोण कोण देशाबाहेर पळून गेलाय. म्हणजे या कंपन्या तर आहेतच आहेत, पण त्यासोबत देशाबाहेर पळून जाणाऱ्या लोकांच्या मध्ये नाव आहेत नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या. ही सगळी माणसं या देशातून पळून गेली. आणि यांना कर्ज दिली कोण? कशी दिली? किती दिली? याचे आकडे कधी बघितलेत? कशी दिली याचं उत्तर फक्त एक फोन कॉल आणि द्या कर्ज असं म्हटलं गेलेलं आहे. 2014च्या आधी मनमोहन सिंग या अर्थतज्ञाच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये ही कर्ज दिली गेली आणि ती परत फेडली गेलीच नाहीत आणि ही सगळी फरार झाली. अनिल अंबानीची आज जी वाट लागलेली आहे मार्केटची, अनिल अंबानी आज बाजारात तुम्हाला दिसत नाही. या अनिल अंबानीला कंत्राट देणं आणि कर्ज देणं हे कोणाच्या काळात झालंय? याच अनिल अंबानींनी दिल्लीपासून लखनौकडे निघालेल्या एक्सप्रेस हायवेचं काम केलंय. याच अनिल अंबानींनी जे काही मनमोहन सिंगांच्या काळामध्ये थोडंफार 100 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं विणण्यात आलं होतं त्या मेट्रोचं काम सुद्धा याच अनिल अंबानींनी केलेलं आहे. म्हणजे अनिल अंबानीला कंत्राट देणारे, अनिल अंबानीला कर्ज देणारे आणि त्यांना बुडायला लावणारे कोण होते याचा अंदाज साधारणपणे आपल्याला यायला हवा. अफवा कशीही पसरता येते. मी तुम्हाला एक उदाहरण डोळ्यासमोर देऊन सांगतोय. एकच उदाहरण ज्याचं तुम्हाला बघितल्यावर खरोखर काय हे आश्चर्य वाटेल. 2004 नंतर या देशामध्ये एक कंपनी स्थापन झाली. 2004 नंतर अर्थतज्ञ मनमोहन सिंगांचं सरकार आल्यावर, सोनिया गांधी नियंत्रित सरकार आल्यावर, ते यासाठी सांगतोय की त्याच्या आधी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. 2004 साली एक कंपनी अस्तित्वात आली ज्या कंपनीचं नाव आहे लॅम्को इन्फ्राटेक. ही कंपनी अस्तित्वात येते आणि ही कंपनी लगेच मोठं कर्ज मागायला जाते. राजगोपाल हे नावाच्या व्यक्तीची ही कंपनी. कोण आहेत हे लगदापधिपती? काय अवघड आहे नाव सांगणं. हे कोण आहेत राजगोपाल? तर हे राजगोपाल एक इंडस्ट्रियलिस्ट पण आहेत आणि त्यासोबत त्यावेळेसच्या संयुक्त आंध्र प्रदेशातील खासदार सुद्धा होते. कोणत्या पक्षाचे खासदार होते हे? मी वेगळं सांगायला नको. हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते. काँग्रेस पक्षाचे. या राजगोपाल यांनी 54,000 करोड रुपयांचं कर्ज घेतलं. 54,000 करोड रुपयांचं. मिळालं कसं? एक फोन बँकिंग. राजगोपाल यांना 54,000 करोड रुपये द्या. अहो, गमतीची गोष्ट अशी की यातले 38,000 करोड रुपयांचं कर्ज अनसेक्युअर्ड लोन म्हणून दिलं गेलं. अनसेक्युअर्ड लोन म्हणून दिलं गेलं. कुठलीही सुरक्षा नाही. म्हणजे एखाद्यानं घर घ्यायचं ठरवलं तर त्याला घराची कागदपत्र गहाण ठेवावी लागतात. कायम बोजा त्या बँकेचा त्याच्यावरती असतो. 5, 25, 30, 40 लाखाचं कर्ज. इथे 38,000 करोड रुपये दिले गेले. यांचा भाऊ चेअरमन, मग यांनी वेगवेगळे मधुसूदन राव नावाचा यांचा एक भाऊ चेअरमन, हे त्याचे प्रमुख, हे सगळं करून
38,000 करोड रुपये अनसेक्युअर्ड आणि एकूण 54,000 करोड रुपये दिले गेले. पुढे 2005 ला कर्ज मिळाल्यानंतर या कंपनीने 5 ते 13 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपली गुंतवणूक सुरू केली. त्यातला एक प्रमुख देश ऑस्ट्रेलिया, दुसरा ब्रिटन, तिसऱ्या कोलंबियात काही गुंतवणूक केली. आणि हे सगळे कुठल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवले? तर हे इंजिनिअरिंग, रस्ते निर्माण, सोलार म्हणजे सडक, सोलार, इंजिनिअरिंग आणि विंड एनर्जी, पवनचक्की या विषयात गुंतवायला सुरुवात केली. ही गुंतवणूक नावाला होती. पुढे मार्केट कोसळलं, या कंपन्या संपल्या, यांचे पैसे बुडाले. आणि मी तुम्हाला ज्या 3 कंपन्यांचे आकडे दिले होते त्यानुसार जवळपास 1,00,000 करोड रुपये, 100,000 करोड रुपये एवढी रक्कम अक्षरशः बुडाली. यात मी चोक्सी, मोदी, अनिल अंबानी आणि पळून गेलेला मल्ल्या यांचे आकडे गृहीत धरत नाही. कोण केलंय अर्थव्यवस्थेचं वाटोळं? कोण चालवली आहे फोन बँकिंग? एक कॉल आणि प्रचंड कर्ज हा प्रकार कोण केलाय? हे ज्यांच्या लक्षात येतं ना त्यांना समजतं की देशाची वाट कोण लावताय. त्यामुळे यापुढे देशाची वाट मोदींनी लावली असं म्हणणाऱ्यांना माझी एक विनंती आहे की कृपया या 10 कंपन्यांना कर्ज कोण दिलंय आणि ते कसं बुडालंय याची पण माहिती तपशीलवार सांगायची.